जय हिंद मित्रांनो, मिशन MPSC या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण बघत आहोत आपला कंबाईन ग्रुप सी जो मेन्सचा आपला एक्झाम झाली होती त्याच्यामधले आपण संभाव्य उत्तर बघत आहोत मित्रांनो. आणि आता आपण बघणार आहोत मित्रांनो आपले भूगोलाचे प्रश्न. ठीक आहे, आता भूगोलामध्ये आपले कोणकोणते प्रश्न किती कसे सोपे होते, कोणते लवकर टॅकल व्हायसारखे होते, कोणता फॅक्च्युअल डाटा विचारला का ते आपण बघू आणि संभाव्य उत्तर सांगण्याचा प्रयत्न करू. तर बघा मित्रांनो, पहिलाच प्रश्न बघा की खालील विधानांचा विचार करा म्हणतं. सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्र यांच्या दरम्यान असलेल्या लांबट चिंचोळ्या सकल भागाला कोकण असं म्हणतात. सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे. ते आपल्या सह्याद्री समुद्र, आपला हा समुद्र सपाटी आणि त्याचबरोबर आपल्या जे समुद्रापासून सह्याद्री पर्वताच्या मधला जो चिंचोळा भाग आहे आपला एवढा, त्याला आपण कोकण म्हणतो, ते पण बरोबर आहे. आणि महाराष्ट्राच्या पश्चिमेला व अरबी समुद्राला लागून असलेल्या सह्याद्री पर्वताच्या प्रस्तरभंग भ्रंश होऊन कोकण किनारपट्टी तयार झालेली आहे, ते पण बरोबर आहे. आणि कोकण किनारपट्टीचा दक्षिण उत्तर लांबी 700 किलोमीटर जास्त आहेच ना, कारण आपली जी 720 किलोमीटरची काय आपली समुद्र किनारा आहे, 700 किलोमीटर जास्त आहे, बरोबर आहे. आणि कोकणचे भौगोलिक क्षेत्रफळ जे म्हणतं ते किती आहे, 30,000 चौरस किलोमीटर जास्त आहे. हां, जास्त आहेच, आपण बघितलं तेवढं क्षेत्रफळ आहे त्याचं. म्हणजे उत्तर काय यायला पाहिजे मित्रांनो, वरीलपैकी सर्व. ओके, वरीलपैकी सर्व ते बरोबर आहे, याचं उत्तर आपल्याला 4 यायला पाहिजे. पुढचं बघा मित्रांनो, खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात जे गाविलगड टेकड्यांचे स्थान आहे. तर गाविलगड म्हणल्यावर एकच मित्रांनो, अमरावती, म्हणून उत्तर काय येईल, फक्त बी, 4 नंबर. ठीक आहे, याचं उत्तर काय येईल, फक्त बी, अमरावती. पुढचा बघा मित्रांनो, सह्याद्रीच्या पूर्वेकडील उत्तराचा भाग कोणत्या नावाने ओळखला जातो. आता त्याच्यात फसण्यासारखं काही एवढं नव्हतं. मराठवाडा येतं का, नाही. कोकण तर म्हणतच नाही. आता सह्याद्रीच्या पूर्वेकडे म्हटलं मित्रांनो, हा सह्याद्री पर्वत झाला. आता याच्या वरचा जो असतो त्याला घाटमाता म्हणतो आणि खाली आपण त्याला देश किंवा मावळ म्हणतो. आणि याचं उत्तर काय मित्रांनो, आपलं मावळ येतं. ओके, 63चं उत्तर आपलं 3 नंबर आहे. पुढचं बघा मित्रांनो, शिवना नदीचा उगम कोणत्या भागात होतो. बघा, आता ही शिवना नदी ना मित्रांनो, सगळ्या माहित पाहिजे, वणी डोंगरची शिवना नदीचा काही संबंध नाही, भोर पुण्यामध्ये त्याचा काही संबंध नाही, आणि सातपूर पर्वत रांग भरपूर वरती आपल्या उत्तरेला आहे, त्याचा संबंध नाही. ती एकच मित्रांनो, अजिंठा डोंगर रांग. ठीक आहे, शिवना नदीचा उगम कुठे होतो, अजिंठा डोंगर रांगेमध्ये होतो. आणि त्यानं भाग विचारला होणार अजिंठा डोंगर रांगाची. ठीक आहे, उत्तर एक येईन आपलं. पुढचं बघा मित्रांनो, भारतातील पर्यावरण संरक्षण कायदा भारताच्या राजपत्रात कोणत्या वर्षी प्रकाशित करण्यात आला होता. तर तो प्रकाशित, आता हा फॅक्च्युअल झाला मित्रांनो, तर कोणाला माहीत, आता हा प्रश्न पाठच पाहिजे होता, माहिती असलं ठीक, पण याचं उत्तर मित्रांनो मे 1972. काही मे 1972ला याचं उत्तर येईल आपलं, म्हणजे 2 नंबर येईल. पुढचं बघा मित्रांनो, आशिया खंडातील लेग टॅपिंगचा जो पहिला प्रयोग होता ना, ते कोयना जलाशयात कोणत्या वर्षी करण्यात आले होता. आता हा पण फॅक्च्युअली माहीत पाहिजे. आता आपल्याला माहिती आहे, तो पहिला लेग टॅपिंगचा प्रयोग होता मित्रांनो, आशिया खंडातील होता तो पहिला, तो होता मित्रांनो मार्च 1999. याचं उत्तर काय आहे, 3 आहे. यात फसले असू शकते भरपूर मित्र, आता भरपूर वाटलं असू शकतं, 75, 67 पण वाटलं असू शकतं, पण याचं उत्तर मित्रांनो मार्च 1999. पुढचं बघा मित्रांनो, जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे WHO ने खालीपैकी कोणती पर्यावरण आरोग्य संघटना विकसित केली आहे. आता संघटना जर, तर बघा मित्रांनो, पर्यावरण जर संघटना जर म्हटलं मित्रांनो, तर कोणती विकसित केली आहे, तर बघा संयुक्त राष्ट्राची अन्न आणि कृषी संघटना FAO वाटू शकते आपल्याला. पर्यावरण आणि वन मंत्रालय मित्रांनो, ही की संघटना नाहीये, म्हणून बी तर यायलाच नाही पाहिजे, बी यायला नाही पाहिजे, बी यायला नाही पाहिजे आणि बी यायला नाही पाहिजे. आलं आपलं उत्तर मित्रांनो सी. म्हणजे काय मित्रांनो, आरोग्य पर्यावरण लिंक इनिशिएटिव्ह, म्हणजे हे त्याचं उत्तर आहे मित्रांनो सी. ठीक आहे, आपण फक्त याच्यावरूनच सोडवलं, आपलं त्यांनी संस्था विचारली होती ना, संघटना विचारली होती ना, म्हणून आपण त्याच्यावर उत्तर काढलं. पुढचं बघा, 2016 सिक्कीम हे राज्य भारतातील पहिले 100% सेंद्रिय राज्य म्हणून घोषित करण्यात आले, बरोबर आहे. त्यानुसार एकूण किती क्षेत्र सेंद्रिय शेती म्हणून प्रमाणित करण्यात आले. आता हा एकदम फॅक्च्युअल झाला मित्रांनो, हा प्रश्न आता भरपूर मुलं आपण सॉल्व नसन झाला. याचं उत्तर आहे मित्रांनो 180. ठीक आहे, म्हणजे 1,80,000 एकर. आता आपल्याला जे संदर्भ जो भेटतो मित्रांनो, त्या ठिकाणी हेक्टरमध्ये आहे. तर हेक्टरमध्ये जर म्हटलं, मग हेक्टरचा कन्वर्ट आपल्याला काय करावा लागतो, एकरमध्ये करावा लागतो. मग त्याचं उत्तर येतं मित्रांनो 1,80,000 एकर येतं. पण हा फॅक्च्युअल होता मित्रांनो, हा जरी नसता सोडला तरी काही प्रॉब्लेम नव्हता. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, हिमालयातून वाहत येणाऱ्या जलप्रवाह पायथ्यालगतच्या प्रदेशात दगड, गोटे, वाळू यांचे संचयन करतात, त्यामुळे पायथ्याशी गाळाचे पंखे तयार होतात, त्याला काय म्हणतात. आता बघा मित्रांनो, ज्या ठिकाणी दगड, गोटे असा संचार होता ना, हे करतं, त्याला आपण भाबरच म्हणतो. त्याच्या खालचा भाग ताराई असतो, नंतर भांगर, नंतर खादर असतं. ठीक आहे, आपल्याला एवढं माहिती आहे. म्हणून वरचा भाग जर म्हटलं, गोटे, वाळू, दगड, ती नदी दिसत नाही, ती लुप्त होऊन चालते खालच्या खाली. ठीक आहे, त्याला आपण भाबर म्हणतो. म्हणजे उत्तर काय मित्रांनो, भाबर येईल. पुढचं बघा मित्रांनो, खालील विधाने पहा. चेर्नोबिल अणुशक्ती अपघात 26 एप्रिल 1986 रोजी झाला. फॅक्च्युअल होता, माहीतच पाहिजे होतं.
पुढचं बघा, स्वीडनमधील शास्त्रज्ञांना 1986 मध्ये आजूबाजूच्या पर्यावरणात किरणाचे उत्सर्जन झालेले समजते. आणि सी होतं, चेर्नोबिल प्रकल्पात ग्रॅफाईटचा उपयोग जो होता अणुभट्टी जी आहे ना, आपण त्याला रिॲक्टर म्हणतो, तर थंड करण्यासाठी केला जात होता. त्याचं उत्तर मित्रांनो ABC सगळे बरोबर आहे. आता हा माहितीच पाहिजे होता, एकदम म्हणजे हे होता, फॅक्च्युअल डाटा होता, माहीत पाहिजे आपल्याचं उत्तर मित्रांनो 4 नंबर. पुढचा बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न होता की आता हे आपले झाले मित्रांनो टोटल 10 प्रश्न. आता आपण या 10 पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले नक्की